नमस्कार. कोकण आपला आस्था याच्यामध्ये आपलं स्वागत आहे. आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक फणसाची भाजी. तुम्हाला दाखवली आहे कशी करायची. आता आपण दाखवतो फणसांच्या बियाची भाजी. हे बिया ज्या असतात त्याची भाजी कशी करावी. म्हणजे आम्ही आज बुधवार आहे, त्याच्यामध्ये गोलिम किंवा जवला टाकून करावी. एक नंबर लागते. तर कशी करावी हे दाखवतो आम्ही. काय करायचं, आपल्याला जे बिया असतात त्या घ्या. बिया त्या बिया पहिल्या फोडून घ्या. आपल्याला जो पाट असतो ना, हा पाट असेल तो उलटा करा आता, म्हणजे जरा चांगली ग्रीप भेटते. त्याच्यामध्ये कपड्यामध्ये थोड्या थोड्या बिया टाका. हे घ्या, या बिया अशा चेचून घ्या. म्हणजे काय, कपडा कायसाठी बिया उडतात ना त्यासाठी. त्या काय मुंबई लादी आहे तर लादीवर चालतं नाही. अशा बिया चेचून घेतला की त्याचे आपण दाखवतो. तर असे कवच निघतं. ह्या ओल्या बिया आहेत फणसाच्या, काढून घ्या. त्याच्या अशा पद्धतीने ताटामध्ये थांबा. त्याची टरफल अशी काढून घ्या. तुम्ही बघताय तोपर्यंत बघता चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जरा बरं वाटतं आम्हाला पण तिथे करायला. आणि शेअरसुद्धा करा आपल्या लोकांना. छान प्रकारे भाजी होते. या पद्धतीने अशी सालं काढून घ्या. आता आम्ही काढून घेतो आता. आणि काढल्यावरती तुम्हाला पुन्हा दाखवतो पुढे कशी करावी. आता आम्ही ही भाजी सोलून घेतलेली आहे, बियांची धुवून घेतलेली आहे. हा गोलंबा म्हणजे जवला, कांदा, लसूण, कोकम आणि फोडणीसाठी साहित्य तेल. टोप आम्ही ठेवलेला आहे वरती. तेल टाकून घ्या. हां, घे. राई टाकून घ्या थोडी. जिरे, लसूण टाकून घ्या. कढीपत्ता, कांदा. आमच्या सहचारण आज मसाला टाकून घ्या चवीनुसार. तुम्हाला जेवढा तिखट पाहिजे असेल तिखट घ्या. थोडासा गरम मसाला, हळद, बिया टाकून देते.
आता या बिया टाकून घ्या. जवला तर टाकून घ्या. जवला टाकलेला आहे आतमध्ये. जवला चांगला परतून घ्या त्याच्यामध्ये टाकून. कोकम टाका. थोडं पाणी टाका. वाफायला ठेवायचं. ही भाजी आपल्याला वाफेवर करायची. थोड्या तर अगर वाफायला ठेवायची. थोडी आता ही वाफायला ठेवा. म्हणजे थोडी वाफायला ठेवा. पुन्हा काढून त्याला पुन्हा एक बिया शिजेपर्यंत आपल्याला बिया शिजेपर्यंत आपल्याला आता ही भाजी वाफवायची. ही बघा आमची बियाची भाजी तयार झालेली आहे मस्तपैकी गोलमा टाकून. ही बघा आपण अशीच भाजी करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा कशी झाली कशी वाटली. आता दुपार झालेली आहे. मस्तपैकी गोलमा आता वास येतो आहे. आता आम्ही जेवायला सुरुवात करू थोड्या वेळाने. आपणही करा. धन्यवाद. चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.